बिग बॉस मराठी सीझन फेम जय दुधाणे याच्या बाबतीत काल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या जयला अगदी लग्नाच्या 11व्या दिवशी पोलिसांनी अटक केल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय. जय आणि त्याची पत्नी हनीमूनसाठी रवाना होत असताना ठाणे पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावर अटक केली आहे. अभिनेता जय दुधाणेवर 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. हनीमूनच्या नावे तो देश सोडून पळून जात होता असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी त्याला विमानतळावरच बेड्या ठोकल्या. या सर्व घटनेबाबत जयची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने म्हटलंय की वडिलांची जबाबदारी मी घेतल्यामुळे मला वाटतंय की ते सगळं माझ्यावर उलटलंय. मी कुठे पळून गेलो नाहीये. जे आहे त्याला सामोरं जाणार आहे. पोलिसांनी तर सर्वांवरच गुन्हा दाखल केलाय. त्यांनी माझ्या आजी आजोबांनाही सोडलं नाहीये. गाळा विकल्यावर ही अफवा कोण पसरवतंय तेच समजत नाहीये. तरी काही असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. हा गुन्हा खोटा आहे. अटक झाली तेव्हा मी माझा चेहराही लपवला नव्हता. सत्य काय ते लवकरच समोर येईल. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आयुष्यात अशा अनेक अडचणी येत असतात ज्याला आपल्याला सामोरं जावं लागतं, पण त्यासाठी सुद्धा हिंमत असली पाहिजे. ती माझ्यात आहे. मी हनीमूनसाठी जात होतो. मी, माझी बायको, माझा भाऊ आणि त्याची पत्नी असे आम्ही 4 जण परदेशात जाणार होतो. माझ्या नावाचं अटकपत्र आहे हे पण मला माहीत नव्हतं. विमानतळावर पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. हा नेमका प्रकार असा आहे की जय दुधाणे याने बनावट कागदपत्र बनवून एकच दुकान वेगवेगळ्या लोकांना विकल्याचा आरोप आहे. त्याच्यावर चक्क 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. तक्रारीमध्ये खरेदीदाराने त्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचंही म्हटलंय. त्यामुळेच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. जयशिवाय त्याच्या कुटुंबातील आजी आजोबा, आई आणि बहिणीचीही चौकशी होते. या प्रकरणाबद्दल खरं काय ते अजूनही कळलेलं नाहीये. जयची यातून निर्दोष सुटका होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.